एक सुंदर अशी गोष्ट आठवली, ती विसरू नये म्हणून लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पाठवायची होती. एका जंगलामध्ये 2 दगडं असतात मोठे-मोठे. ते 2 दगडं एकमेकांशी गप्पा करत असतात आणि त्यामध्ये काही झाडं पण त्यांच्यासोबत भाग घेतात. म्हणतात काही लोकं येतात, शिल्पकार, मूर्ती घडवतात, पण त्या दगडांना किती त्रास होत असेल वगैरे, वगैरे, वगैरे. काही दिवसानंतर तिथे पण काही लोकं येतात आणि त्यातल्या पहिल्या दगडाला उचलून घेऊन जाण्याचा प्रयत्न करतात. तो दगड म्हणतो, "नाही, नाही, मग मी सहन नाही करू शकत असा त्रास. मला घेऊन जाऊ नका. मला शिल्पामध्ये यूज करू नका." म्हणजे शिल्पकार जे होते ना, ते त्यांना सांगत होते, की "मला नाही यायचं आहे. मला तो त्रास नाही सहन करायचा आहे." मग ते लोकं त्याला तिथेच ठेवतात आणि दुसऱ्या दगडाला घेऊन जातात. दुसऱ्या दगडाचं वरचा जो चुकीचा भाग आहे, ते शिल्पकार जास्तीचा जो भाग आहे, तो काढून टाकतात आणि त्याची सुंदर अशी गणपती बाप्पाची मूर्ती तयार करतात. आणि रोज ती त्याची मोठ्या सुंदर अशा मंदिरामध्ये स्थापना होते आणि रोज त्याची पूजा होते मनोभावे. पूजा, आरती. आणि हा जो पहिला दगड आहे, तो कुठे जातो माहिती आहे तुम्हाला? त्याच मंदिराच्या अशा भागात, की जिथे सगळ्यांचे पाय पडतात. म्हणजे पायंदळी जातो तो दगड आणि त्या दगडावर दिवसभर हजारो नारळ येऊन फुटतात. म्हणजे नारळ फोडण्यासाठी तो दगड वापरला जातो. असा यूज होतो त्या दगडाचा. का? यातून काय शिकायचं आहे आपल्याला? आपल्याला यातून हे शिकायचं आहे, की जर आपण सुरुवातीला त्रास सहन नाही केला, आपल्यातल्या चुकीच्या गोष्टी बाहेर काढण्यासाठी तो जो त्रास आहे त्यापासून आधीच मनाई केली, तर आयुष्यभर आपल्याला मार सहन करावा लागतो. आपलं देवत्व आपल्याला प्राप्त करण्यासाठी आधी त्रास सहन करावा लागतो, पण नंतर ज्यावेळी आपलं देवत्व आपल्याला प्राप्त होतं, त्यावेळी आपली फक्त पूजाच होते. पण जर ते आपण तयार झालो नाही करण्यासाठी, तर आयुष्यभर मार सहन करावा लागतो. मग बघा, विचार करा, स्वतःतलं देवत्व तुम्हाला बाहेर काढायचं आहे, की हातोड्याच्या भीतीने आयुष्यभर नारळाचा मार सहन करायचा आहे?